मशिदीच्या तळघरात आता पूजेची परवानगी दिली आहे। बघा, वाराणसीमधील जी ज्ञानवापी प्रकरणामध्ये आता हा मोठा निर्णय आहे। पूजेची परवानगी देण्यात आलेली आहे। काही दिवसांपासून इथे सर्वे देखील करण्यात आला होता, तेव्हा काही शिलालेख देखील तिथे सापडले होते। आता मशिदीच्या तळघरामध्ये पूजेची परवानगी देण्यात आलेली आहे। या प्रकरणी हा कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आहे। ज्ञानवापी प्रकरणामध्ये काही दिवसांपासून तिथे संशोधन देखील होत होतं। 2 दिवसात व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याशी। संदीप, हा खूप मोठा निर्णय आहे। गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांचं लक्ष या म्हणजे राम मंदिर झाल्यापासून आता ज्ञानवापीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। गिरीश, गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर झालं, त्याच्यानंतर कृष्ण मंदिर आणि हे वाराणसीचं जे प्रकरण आहे ज्ञानव्यापी मशिदीतलं, त्याच्यात मोठा निर्णय आलेला आहे। हिंदूंना तिथे हिंदू पक्षकारांना आता तळघरामध्ये पूजेचा अधिकार मिळालेला आहे आणि यामुळं एक पाऊल या केसमध्ये पुढे गेलेलं आहे अशी माहिती आता सध्या समोर येते। तिथलं जे जिल्हा न्यायालय आहे त्यांनी एक मोठा निकाल दिलेला आहे आणि हा निकाल हिंदू पक्षाच्या बाजूने आलेला आहे। यामुळं मुस्लिम पक्षाला धक्का बसलेला आहे। या निर्णयामुळं येत्या काळामध्ये तिथं जे मागणी आहे, मूळ मागणी आहे, त्या मागणीला जोर येईल की त्याच्या सत्यतेमध्ये जोर येणार आहे। गिरीश, हिंदू पक्षकारांसाठी हा खूप मोठा दिलासादायक निर्णय आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।